जळगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। सिटी पोलीस स्टेशनपासून चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या एटीएम मशीनची चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। ही घटना चित्रा चौक येथील ॲक्टिवा स्मॉल फायनान्स बँकेच्या एटीएमशी संबंधित आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी एटीएम मशीन उखडून ती आपल्यासोबत नेली। मात्र संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्यामध्ये चोर एटीएम मशीन टाकून जाताना दिसत आहे। नंतर ही चोरी केली गेलेली एटीएम मशीन जळगाव तहसीलमधील कंडारी गावाजवळील जंगलात सापडली। मशीन सापडली असली तरी त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम गायब होती। सूत्रांच्या माहितीनुसार चोर एटीएम मशीनमधील सुमारे 10 ते 15 लाख रुपये रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे। सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत। दरम्यान पोलीस स्टेशनच्या इतक्या जवळ एटीएम मशीन चोरीला जाण्याच्या घटनेमुळे पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।